नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गोमवेदक विद्या मंदिर तळा आणि डॉक्टर प्र. म. जोशी प्रशाला पन्हेळी शैक्षणिक वर्ष सन 2023 आणि 24 मधील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला। यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, दीपक शेठ कोटिया, प्रमोदिनी मेकडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, गोमवेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी इयत्ता 10वी मध्ये समृद्धी साळुंके प्रथम, सिमरन पवार द्वितीय तर गौरी कांबळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला। डॉक्टर प्र. म. जोशी प्रशाला पन्हेळी येथील आर्यन मोडके व भूमिका मोडके या प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। कणा, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतून मयुरी देवकर प्रथम, रितेश नागे द्वितीय तर देवीदास पायाजी तृतीय, वाणिज्य शाखेतून सिद्धी चौलकर प्रथम, माधवी शिगवण द्वितीय तर प्राजक्ता करंजे तृतीय आणि विज्ञान शाखेतून सई म्हात्रे प्रथम, शमा कुरुक्कर आणि आर्या गायकवाड द्वितीय तर कार्तिक पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। गोमवेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड कडून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं। तसेच 10वी आणि 12वी मध्ये एका विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। अहमद अब्दुल रहीम खानदेशी, श्रावणी शिंदे, आदेश पाशिलकर, अनुप साळुंके, सृष्टी रातवडकर, चैत्राली कीर्तने, मसूद रहाटविलकर तर गरीब आणि होतकरू विद्यार्थिनी म्हणून श्रेया गोळे आदी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्तिक पाटील आणि समृद्धी साळुंके या विद्यार्थिनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। ईशस्तवन आणि स्वागतगीत श्री रोहित भागवत, श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी सादर केले तर कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। जेव्हा मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला तेव्हाच माझी जबाबदारी वाढली होती की पुढे म्हणजे प्रथम येऊन कुठेतरी चांगले मार्क मिळवायला पाहिजे आणि त्यात मला यश देखील आलं आणि या यशामागे माझे सर्व शिक्षक, आई वडील यांचा मोठा वाटा आहे आणि तुमचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा अशाच पाठीशी राहावं हीच आज जे बक्षीस देऊन आमचा अनुभव वाढवण्यासाठी त्यांनी पारितोषिक देऊन आम्हाला उत्साह दिला, त्यांना धन्यवाद आणि सर्व मान्यवरांचे धन्यवाद। आज आपल्याला बक्षीस मिळालं ते आपण केलेलं कष्ट होते, केलेली मेहनत होती अभ्यासामध्ये, त्या मेहनतीच्या बळावरती आपल्याला हे बक्षीस मिळालं आणि त्यासाठी आपण बक्षीस समारंभाला या वर्षाची 12वीची मुलं आपण उपस्थित केली। तुमच्यामधून पुढल्या वर्षी पण असंच बक्षीस मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी त्यातून धडा घेता येईल यासाठी तुम्हाला बोलवले होते। मध्ये नाहीये पण त्यांनी त्याचं नाव अखंड इथं ठेवून दिलेलं आहे की कित्येक वर्षानुवर्ष त्याच्या नावाचं बक्षीस ही संस्था आपल्याला देत आहे। यशवंत आबाजी भट मगाशी नाव वाचलं, त्या शाळेमध्ये ते सुरुवात करताना होते आणि त्यांनी त्यांच्या नावाचं कायमस्वरूपी ठेव ठेवली आणि त्या ठेवीतून आपल्याला बक्षीस दिलं जातं। बक्षीस किती मिळालं त्याची किंमत न करता मला बक्षीस पहिलं मिळालं हा तुमचा जो सन्मान आहे हा चांगला आहे। ज्या वेळेस आपण अध्यक्ष महोदय आदर्श विद्यार्थी ठरवून विद्यार्थी ठरवला जातो तो नक्कीच त्याच्यावरती जबाबदारी वाढते आणि तो पहिला येतो ह्या आपल्या संस्थेच्या सर्वांच्या शिक्षकांच्यातून घेतलेला कल आणि त्यामधून जो आपण केलेलं मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाच्या मधून त्याला पहिला नंबर मिळतो। हे आदर्श विद्यार्थी निकष करताना सुद्धा आम्ही त्यात पात्र ठरतो असं मला वाटतंय की जे जे आदर्श विद्यार्थी आपण ठरवले ते सर्वच पहिले आहेत
त्यासाठी पुढचं काय बोर्डाच्या परीक्षा असतात, त्यामुळे इथले पेपर काही तपासले जात नाही. कोण संस्थेच्या मर्जीतला कोणतरी दिला जातो असं काही होत नाही, हे ध्यानात घ्या. आपण अभ्यास करा आणि 12वीला आता बक्षिसं तुम्ही जशी घेतली तशी तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांनी बघा आणि त्यांना ती मिळाली पाहिजे. कारण त्या जोगळेकर मॅडम आहेत, त्यांनी पुढील 5 वर्षासाठी, तसं आमच्या कर्नाळच्या त्या मुलीला 5,000 रुपये मिळाले, तसेच पुढच्या वर्षी सुद्धा पात्र ठरणाऱ्या मुलीला 5,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. त्यांनी ती ठेव आपल्याकडे अगोदर देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे मुलींनी त्या 5,000साठी स्पर्धा करा आणि आपल्याला 5,000 कसे मिळतील याकडे बघा. एवढं बोलून मी मार्गदर्शन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना ज्ञात आहे की आज नोकरी हा जो विषय पाहिला तर अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाकडे नोकरीसाठी आज आपल्याकडे अनेक रिक्त पदं आहेत. आज आपण जर पाहिलं पोलीसची जी भरती चालू आहे त्या पोलीसच्या भरतीसाठी 500-600 जागा असतात आणि जवळपास हजारो लाखो तिथं प्रवेशिका येतात. एवढी आज नोकरीची परिस्थिती बिकट झालेली आहे. माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पाडता येतील किंवा MPSC UPSCच्या परीक्षा करण्याची ज्यांच्याकडे कॅपॅसिटी असेल त्यांनी निश्चितपणे या परीक्षांचा जर अभ्यास केला तर आपल्याला 100% नोकरी मिळण्याची ग्वाही या माध्यमातून मिळू शकेल. त्याचबरोबर या नोकऱ्यांची परिस्थिती अशी अवघड झालेली असताना आपण विद्यार्थ्यांनी जर व्यवसायाभिमुख जर शिक्षण घेतलं तर मला असं वाटतं आपली आर्थिक उन्नती साधायला आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे बळ मिळू शकेल. अनेक चांगले कोर्सेस आहेत त्याच केले तर त्यातूनही आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक उन्नती करता येईल. आपलं जीवन जे आहे ते आपल्याला जर जीवन चांगलं घडवायचं असेल तर केवळ आपल्याला BA किंवा BCom किंवा BSc होऊन चालणार नाही, तर त्याच्या पुढील शिक्षण घेऊन अनेक ज्या वाटा आहेत त्या वाटांचा आपल्याला शोध घेतला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या पालक वर्गाने जागरूकता पाळली पाहिजे. आपला विद्यार्थी निश्चितपणे काय करतोय त्याला आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो की नाही हे पाहायला पाहिजे. कारण नोकरी ही अत्यंत काळाची गरज बनलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती जर आपली चांगल्या प्रकारे करायची असेल, आपलं कुटुंब जर चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला आर्थिक पाठबळ गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नोकरी महत्वाची आहे किंवा व्यवसाय महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जर चांगली प्रगती केली तर मला असं वाटतं आपण भविष्य आपलं चांगलं उज्ज्वल करा. आज या ठिकाणी आपल्याला घडवताना या संस्थेतील जे आमचे प्राध्यापक वर्ग आहेत, जे शिक्षक वर्ग आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन त्याचं यश आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. अशीच मेहनत सर्व शिक्षकांनी घेऊन आपल्या शाळेचा 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट चांगला उत्तरोत्तर घडेल अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा सर्व यशवंत विद्यार्थ्यांना मनापासून माझ्याकडून या संस्थेच्या वतीकडून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून उपस्थित 11वीतले त्यांनी देखील याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करायची एवढंच या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय जो आहे हा बक्षीस समारंभाचा हा विषय आणि ही वेळ मला वाटतं आपल्या पुष्कळ जणांच्या आयुष्यातून गेलेली आहे. ज्याप्रमाणे आता या मुलांचं आपण कौतुक केलं त्याप्रमाणे या इथे बसलेल्या मान्यवरांचं सुद्धा काही वेळा अशा प्रकारचं कौतुक झाले. परंतु एक लक्षात घ्या, कष्टाविना फळ नाही. तुम्ही कष्ट करा तर त्याचं फळ मिळेल आणि मेहनत, चिकाटी आणि नेहमीचा सराव या गोष्टी आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जो काय अभ्यासक्रम करायचा आहे त्याचं एक आपल्याकडे नियमित असं वेळापत्रक असणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिला यायचं असेल तर कशा प्रकारचं वेळापत्रक तुम्ही ठेवणं गरजेचं आहे की मी अमक्या टायमाला अमका अभ्यास करेन किंवा माझा अभ्यासक्रमाचे एवढे तास आहे, हे एवढे तास मी या अभ्यासात घालवीन आणि बाकीचे इतर जे काय आहे ते तुमचे त्याप्रमाणे हा जर वेळापत्रक आणखी अशी नियोजित मार्ग जर आपल्याकडे असेल तर निश्चितपणे आपल्याला पुढचा मार्ग सुकर होईल. आता या ठिकाणी ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली त्या सगळ्यांचं कौतुक करणं तर गरजेचं आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे आमची समृद्धी पहिली आली याचा निश्चित आनंद जास्त आहे. माननीय चेअरमन साहेबांनी एकदा मला म्हणाले होते की गुरुजी तुमची नाच पहिली आली. आनंद आहे मला
तुमची नाच पहिली आली म्हणून त्याने माझ्याकडे मागणी केली की मी तुम्हाला निश्चितपणे देण्याचा सिद्धांत आहे. यापुढे आपल्या सर्वांनी हे लक्षात घ्या की मी कसा पुढे जाईल, मला कशा प्रकारचं पहिलं बक्षीस मिळेल यासाठी झटत राहणं. आणि एक लक्षात घ्या, गुरुविना काही नाही. गुरुची तुम्ही आज्ञा पाळत चला, गुरूंचा आदर करा आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपले जे शिक्षक असतात ते शिक्षक आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, शिकवतात, परंतु आपणच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि निश्चितच त्यामुळे आपण मागे पडतो. म्हणून या सर्वांनी हे लक्षात घ्या, विद्या पाहिजे असेल तर गुरुविना विद्या नाही आणि ती मिळवायचा आपण प्रयत्न करा. जय. आपणा सर्वांना शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनी किंवा मुलींनी जे काही यश आपल्या संस्थेमध्ये मिळवलेलं आहे हे निश्चितच आनंददायी आहे. आपल्या इयत्ता 10वीमध्ये पास झालेली प्रथम गुण घेऊन प्राप्त झालेली सारुंगी असेल की तिने इयत्ता 10वीच्या वर्षामध्ये यश मिळवत असताना आपण सहज म्हणतो की 10वीला ही विद्यार्थी पहिली आहे, परंतु असा एकाच वर्षामध्ये अभ्यास करून माणूस कधी पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा येत नाही. तर त्याची ती परंपरा इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी पासूनच सुरू झालेली असते. किंवा अगदी थोडं मागा असेल तर 7वीला तो विद्यार्थी, ते पालक त्या विद्यार्थ्याकडे वेगळ्या किंवा ते गुरुजनमध्ये वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊन गेम चेंज केला जातो. मग 7वी, 8वी, 9वी, 10वीला ती मुलं पुढे आलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे आज जे विद्यार्थी जे यश मिळवत आहेत ते विद्यार्थी फक्त ह्या इयत्तापुरते यशस्वी झालेत असं मी म्हणणार नाही. तर मागच्या 10 वर्ष या संस्थेमध्ये शिकत असताना हे सर्व विद्यार्थी कायमस्वरूपी त्या वर्गामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या यश मिळवलं. त्यावेळेला जे कोण विद्यार्थी त्यामध्ये बसत होते ते जवळजवळ सर्वच विद्यार्थी 80-85%, 90%च्या पुढं आपल्याला त्यावेळेला गेलेले दिसत आहेत. एक मुस्लिम समाजाचा खानदेशी विद्यार्थी आहे, आल्लेश नावाचा विद्यार्थी आहे. मी मार्किंग केलं की तो गणित या विषयामध्ये त्याला चांगले मार्क मिळाले. की गणित हा अवघड विषय आहे, सायन्स हा अवघड विषय आहे असं आपण म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रावीण्य आपल्या इथे ह्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं दिसतंय. त्याचबरोबर आपल्या इथे मुलींना एक चांगल्या प्रकारची संधी आहे की मुलं शिक्षणामध्ये यश मिळवतातच, पण क्रीडा क्षेत्र पण आजच्या काळामध्ये महत्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये क्रीडा क्षेत्राचं महत्व आहे आणि क्रीडा क्षेत्राचे मार्क सुद्धा 10वीला तुम्हाला त्याच्यामध्ये काही गुण वाढून मिळत आहेत. आपल्या इथे विद्यार्थी गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले, परंतु त्या सगळ्या मार्क करत करणाऱ्यासारख्या ठिकाणामध्ये ती चालत तिने येऊन इथं शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव कमवलं. पण त्याचबरोबर आपल्या शाळेची जी काही सीझनचं क्रिकेट आहे, जे क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो आता की आपला महिलांचा संघ असतो, पुरुषांचा संघ असतो, त्याच्यामध्ये तिने आपल्या शाळेचं नेतृत्व केलं. याचा सुद्धा आवर्जून उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करावंसं वाटतं. आपल्याला हे यश मिळालं, त्याचा अर्थ एवढं यश मिळालं म्हणजे भरपूर यश मिळालं असं पण चालणार नाही. ह्या यशाची परंपरा आपल्याला आंबेगावे सर टिकवली पाहिजे, ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय घेता येईल, आता मगाशी सर उल्लेख झाला की आपण आपल्या विद्यार्थ्यांना तेवढी क्लासेसची सोय नाही तरी सुद्धा आपले विद्यार्थी यश मिळवतात. आणि क्लासेसची सुद्धा मी म्हणतो गरज नाही, मे महिन्यापासून आपण पुढच्या वर्षाचा जर अभ्यास सुरू केला तर निश्चितच आज जे मिळवलेलं यश आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त यश मिळू शकतं. आज संस्थेमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पाठीवर आहोत. त्या संस्थेचे सचिव असतील, त्या संस्थेचे चेअरमन असतील, त्या संस्थेचे प्राथमिकचे चेअरमन असतील, पदवीचे चेअरमन असतील किंवा शिक्षक कुटुंबासाठी सगळी जी मंडळी समोर बसलेली आहे, ही सर्व मंडळी या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा लाभ होईल, जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा सुद्धा विचार सर्वतोपरी सारखे करत असतात. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो, शिक्षकांचे आभार व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.